जंगी स्वागत करण्यात आलं आपलं. काय सांगाल? या ठिकाणी आमचे बासर वाघमारे आणि सगळी आमची शहराची टीम आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे. मी कालपासून औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, त्यानंतर शिर्डी, नाशिक, नंतर सिन्नर अशा अनेक ठिकाणी माझा तो दौरा होता आणि येता येता भास्कर वाघमारे आणि आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा सत्कार केलेला आहे. त्याचा मला आनंद आहे. मी तिसऱ्यांदा आदेश घेऊन निवडून आल्यामुळं महाराष्ट्रभर देशभर लोकांना चांगला उत्साह आहे आणि ठाणे शहरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि माझं स्वागत केलेलं आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझा जो समाज आहे या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहील असा मी सर्वांना विश्वास देतो. चला सर, येत्या काळामध्ये दलित समाजामधून 2 राज्यसभेवरती उमेदवार बघायला मिळणार आहेत. तुमच्यासोबत आता ज्योती वाघमारे देखील असणार आहे. काय काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भात? हा ज्योती वाघमारे माननीय एकनाथ शिंदे आणि ज्योती वाघमारे यांनाही संधी दिलेली आहे. ती सोलापूरची राहणारी आहे. तिचे वडील आमच्या दलित क्रांती ऑफ इंडियाच्या मोहीममध्ये होते आणि ज्योती वाघमारे अत्यंत चांगली वक्ती आहे आणि संसदेमध्ये ही अत्यंत आपल्या महाराष्ट्राची आपल्या समाजाची भूमिका चांगली मांडते आणि यावेळेला 2 दलित आहेत, नंतर एक आदिवासी आहे, एक ओबीसी आहे, एक मराठा आहे. अशा पद्धतीनं अनेक जातीच्या धर्माच्या लोकांना यावेळेला संधी मिळालेली आहे आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला न्याय दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण या पद्धतीने काम करत राहणार आहोत. सर, आज भारत पाकिस्तान भारत न्यूझीलंड मॅच होते अहमदाबाद स्टेडियम मध्ये. काय शुभेच्छा? आता एक तर भारत पाकिस्तानची मॅच आता अहमदाबाद मध्ये सुरू होणार आहे आणि या ठिकाणी मला पूर्णपणे विश्वास आहे की भारताची जी टीम आहे ती अत्यंत ऍक्टिव्ह आहे. त्यांनी आतापर्यंत या T20 वर्ल्ड कप मध्ये फक्त एकदा त्यांचा पराभव झाला होता. या वेळेला मात्र नक्कीच न्यूझीलंडची जी टीम आहे तिला आमचा इंडियाची टीम नक्की हरवेल आणि भारत विजयाची पताका घेऊन सगळ्या देशामध्ये मोठा उत्साह निर्माण होईल. 3-4 तासामध्येच आता आपल्याला रिझल्ट कळणार आहे. इंडिया जिंकेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. चला गॅसचे दर देखील वाढलेले आहेत. आज जागतिक महिला दिन आहे.